नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड बघणार आहे इनव्हर्सचे। बरं, आता ही मेथड इंजिनिअरिंगला पण आहे, लक्षात घ्या। आणि जवळपास M1 म्हणजे मॅथमॅटिक्स 1 इंजिनिअरिंगचा एक जेवढा पण तुम्हाला मार्काचा पेपर असेल त्याच्या निम्म्या मार्कला तरी बऱ्यापैकी हा पार्ट मॅट्रिक्सचा असतो आणि रो ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये असते। तर मग हा जो पार्ट आहे तो आत्ताच परफेक्ट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पण याचा खूप फायदा होणार आहे। बरं, जसं की आपण बघितलंय रो ट्रान्सफॉर ऍडजॉइंट मेथड इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे ऍडजॉइंट मेथडनं, त्याच पद्धतीने इनव्हर्स इथं फाइंड करायचं आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन। म्हणजे इनव्हर्स फाइंड करण्याच्या किती मेथड्स आहेत? 3 मेथड आहेत, एक रो कॉलम आणि दुसरी ऍडजॉइंट मेथड। ऍडजॉइंट तर आपण बघितलेली आहे 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये, ठीक आहे। मग आता तुम्हाला जर ते व्हिडिओ लेक्चर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना ते शेअर करा की जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल, ठीक आहे। मग आता या ठिकाणी आपण बघा एक क्वेश्चन बघूयात की जो 2018 मार्चला आलेला आहे आणि तो आहे रो ट्रान्सफॉर्मेशनचा। मग आता रो ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेप्स समजून घ्यायच्या, कारण हा जो पार्ट आहे तो बऱ्याच मुलांना समजायला सोपा आहे, कॅल्क्युलेट करायला गेल्यानंतर सगळ्यात भयंकर आहे, म्हणजे भरपूर चुका होतात, ठीक आहे, आणि वेळ पण भरपूर लागतोय। मग आता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्यायचं, वेळ लागला तरी चालेल पण कन्सेप्ट क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। मग आता लक्ष द्या, पहिली स्टेप, कुठलाही तुम्ही इनव्हर्स काढा, पहिल्यांदा काढायचा त्याचा डिटर्मिनंट, कारण तो डिटर्मिनंट 0 आला नाही पाहिजे, 0 सोडून काय पण होऊ देत। मग पहिल्यांदा काय काढायचा? डिटर्मिनंट काढायचा। मग बघा इथं डिटर्मिनंट काय येणार आहे, तर डिटर्मिनंट ऑफ ए। आता तुम्ही मागचे 2 व्हिडिओ लेक्चर बघितलेत, त्यामुळे डिटर्मिनंट कम्प्लिटली तुम्हाला एकदम हळूहळू मी शिकवलेलं आहे, तर मी याच्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट पटकन काढून दाखवणार आहे, किंवा तुम्हाला येत असेल तुम्ही पण पटकन काढा व्हिडिओ पॉज करून, म्हणजे तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स राहील की आपल्याला जमतंय, काय प्रॉब्लेम नाही। म्हणजे आता याच्यामध्ये बघा 1 घेतला, ओके 1 घेतला, त्यानंतर आता हा कॉलम आणि हा रो, हा कॉलम आणि हा रो आपण स्किप करणार आहे। इथून बघा हे 4 नंबर आपल्याला मिळणार आहेत, या 4 नंबर मध्ये इथून सुरुवात करायची, 3 1 चा 3 मायनस 2 इंटू 0 0 येणार आहे, ठीक आहे। त्यानंतर मधला नंबर घेतला तर तो साइन बदलून घ्यायचा असतो, ठीक आहे। मग आता +2 येते, इथे काय घेणार आपण? -2 ब्रॅकेटमध्ये। पुन्हा काय होणार बघा, तर हा कॉलम आणि हा रो सोडायचा, म्हणजे हे 2 नंबर आणि हे 2 नंबर भेटणार आहेत। या कॉर्नर पासून सुरुवात करा, 1 इंटू -1 आलं, 0 इंटू 0 0 आलं, करेक्ट आहे, ओके। आता इथं -2 आहे, -2च घ्या, जे शेवटला साइन असतं तेच घ्यायचं, ठीक आहे, शेवटच्या नंबरला। पुन्हा एकदा हा कॉलम स्किप करा, हा रो स्किप करा, हे 4 नंबर राहिले, हा कोपरा बघा, -2 इंटू -1 किती येणार सांगा? +2 येणार आहे, मध्ये साइन मायनस, आणि 0 इंटू 3 0 येणार। मग आता तुम्ही जर नीट बघाल तर 3 - 0 3 3 इंटू 1 3, इथं -2 ब्रॅकेटमध्ये, इथं किती आहे सांगा? -1 -0 -1 आलं, -1 इंटू -2 इथं +2 आलं, करेक्ट आहे, ओके। पुढं इथं काय येणार बघा, तर -2 बाहेर आहे आणि इथं 2 - 0 2 येणार आहे, आणि 2 इंटू -2 -4 येणार, करेक्ट आहे, ओके। 3 + 2 5 5 - 4 1, डिटर्मिनंट जो आहे तो किती आला तुमचा? 1 आला। क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हे मी शॉर्ट मध्ये आणि क्विक सांगितलेलं आहे, हे डिटेल मध्ये तुम्हाला मी मागच्या 2 लेक्चर मध्ये पण सांगितलं सुरुवातीला। जर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येत असेल तर मागचे 2 व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच हेल्प होईल, ठीक आहे, ओके। बरं, आता याच्या पुढे आता आपल्याला भरपूर स्टेप्स करायच्यात, ठीक आहे, त्यामुळे लक्ष द्यायचं। आता इथं रो ट्रान्सफॉर्मेशन इनव्हर्स काढताना एक फॉर्म्युला आहे, तो असा आहे की A इंटू A इनव्हर्स इक्वल टू I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स। A इनव्हर्स काढायचा आपल्याला, A त्यांनी दिलेला मॅट्रिक्स आहे, ह्या मांडणी आपल्याला या पद्धतीने करायची पूर्णपणे। मग A म्हणजे कोण? तर A म्हणजे बघा काय मॅट्रिक्स आहे, 1 2 -2 -1 3 0 0 -2 1। आता या ठिकाणी काय A इनव्हर्सच राहिली तर आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 चा A मॅट्रिक्स असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1, हा फिक्स मॅट्रिक्स असतो 3x3 ला, हा असाच असतो मॅट्रिक्स, ठीक आहे, ओके। आता स्टेप समजून घ्यायच्या, स्टेप्स काय आहेत, तर जो A हा मॅट्रिक्स दिसतोय, तर A ह्या मॅट्रिक्सला ह्या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, करेक्ट आहे, ओके। आणि जे काय बदल होतील ते इकडे पण करायचे सेम। म्हणजे कसं काय करायचं बघा, स्टेप नंबर 1, ह्या पहिल्या पोझिशनला 1 असला पाहिजे। स्टेप नंबर 1, पहिल्या पोझिशनला 1 नसेल तर पहिल्यांदा आणायचा, ठीक आहे। आता इथं आहे, आणायची गरज आहे का? नाही। स्टेप नंबर 2, की इथं 1 असेल या पोझिशनला, की इथं 0 आणायचा, ह्या 1 चा वापर करून। आता हे मात्र कसं ते जरा समजून घ्यायचं शांतपणे। ह्याला आपण म्हणणार R1, ह्याला आपण काय म्हणणार आहे? R2 म्हणणार आहे, ठीक आहे। पहिला रो, दुसरा रो, R1 ला कोण कोण रिप्रेझेंट करतंय, तर R1 याचा अर्थ असा 1 2 -2 1 0 0, हा सगळा पार्ट R1 मध्ये येतो। आणि R2 म्हणजे हा खालचा रो पूर्णपणे -1 3 0 0 1 0, हा सगळा R2 मध्ये येतो। मग आता कॅल्क्युलेशन करताना कसं करायचं? R1 R2 चं कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा,
वरचा खालचं कॅल्क्युलेशन होणार आहे या पद्धतीनं. हे वरचं खालचं कॅल्क्युलेशन होणार, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. आता काय करायचंय पुढं, आपल्याला ह्या -1च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचं आहे. कशाचा वापर करून, ह्या 1चा वापर करून. कसं आणायचं, ऑपरेशन नीट लक्ष द्यायचं, कारण ह्याच गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. मग ऑपरेशन असं आहे की तुम्हाला बदल कशात करायचा आहे, दुसऱ्या रो मध्ये बदल करायचा आहे. म्हणजे आपण इथं R2 लिहूयात, ठीक आहे. आणि ज्याच्यात बदल करायचा आहे ते पहिल्यांदा घ्यायचं. म्हणजे काय घेणार, R2 घेणार, ज्याच्यात बदल करायचा आहे ते, ठीक आहे. आणि त्या R2, आता R2 किती आहे सांगा, इथं R2 आहे -1. ह्या -1च्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल की जेणेकरून तिथं 0 येईल, तर -1 मध्ये आपल्याला +1 ऍड करावं लागेल. आणि R1 म्हणजे 1 आहे वरचा आहे, मग हा -1 असेल तर हा 1 त्याच्यामध्ये मला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. मग हे मी लिहिणार कसं, तर लिहिताना लक्ष द्या, R2 मध्ये R1 ऍड करायचं. R1 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कोण आहे इथं, 1. इथं R2 कोण आहे, 3. इथं R1 कोण आहे, 2. या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करत जायचंय. क्लिअर आहे का, ओके. मग आता बघा, R2 + R1. मग आता इथं बदल होतोय कुठं, फक्त R2 मध्ये फक्त बदल होतोय. R1 R3 ऍज इट इज राहणार, आणि जो बदल इकडे करताय तोच बदल इकडे करायचा तुम्हाला. क्लिअर आहे, ओके. मग आता नीट लक्ष द्यायचं बघा, या ठिकाणी मी काय लिहितोय बघा, 1 2 -2 0 -2 1 A इनवर्स इक्वल टू 1 0 0 0 0 1. मी काय केलं नाही रे इथं, मी दुसरी रो लिहिलेली नाही का, आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे, ठीक आहे. आता शांतपणे बदल समजून घ्यायचा बघा. दुसऱ्या रो मध्ये पहिला रो ऍड करायचा, हे डोक्यात घ्या. सांगा, -1 मध्ये +1 करणार तुम्ही. -1 + 1 काय आलं, 0. म्हणजे या ठिकाणी आलं 0. त्यानंतर इथं बघा, ह्या 3 मध्ये हा 2 काय करणार तुम्ही, ऍड. का बरं, बघा की R2 कोण आहे, 3. R1 कोण आहे, 2. आणि दोघांचे काय करायचे, ऍडिशन. म्हणजे काय येणार, 3 + 2 किती येणार, 5. म्हणजे इथे येणार 5. सेम स्टेप, 0 मध्ये -2 ऍड करा. 0 -2 -2 येणार, म्हणजे या ठिकाणी येणार -2. क्लिअर आहे, ओके. इथपर्यंत आलो. आता सेम इकडे रिपीट करा. ह्या 0 मध्ये वरचा 1 ऍड करा, 0 + 1 1. ह्या 1 मध्ये 0 ऍड करा, 1 येणार. आणि 0 मध्ये 0 ऍड करा, 0 येणार. क्लिअर आहे का, ओके. आता स्टेप नंबर 2 झाली आपली. स्टेप नंबर 3, ह्या स्टेपनं जायचं, लक्षात घ्या. स्टेप नंबर 3, या पोझिशनला, इथल्या पोझिशनला 0 पाहिजे, जे की ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. नसता तर R2 प्रमाणे 0 आणला असता, पण R1चाच वापर करून. इथं पण 0 आणायचा, कशाचा वापर करून, R1चाच, ह्याच R1चा वापर करायचा, ठीक आहे. मग आता इथं ऑलरेडी 0 आहे, आणायची गरज आहे का, नाहीये, ते तसंच ठेवायचं. म्हणजे आपल्याला लकीली इथं 0 भेटलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट स्टेप असे की तुम्हाला या पोझिशनला, इथं 0 झाल्यानंतर या पोझिशनला तुम्हाला काय पाहिजे, या पोझिशनला पाहिजे +1. म्हणजे इथं जसा +1 होता तसा तिथं +1 पाहिजे. तो 1 आल्याशिवाय पुढच्या स्टेप करायच्या नाही. मग हा 1 कसा आणायचा, तर आता बघा, एक तर तुम्ही त्याला डिवाइड करू शकता, किंवा तुम्ही इथं -2 आहे ना, मग आपण काय करू शकतो बघा, R3 ह्या तिसऱ्या रोला आणि आता दुसऱ्या रोला आपल्याला बदल करायचा आहे दुसऱ्या रो मध्येच, कारण इथं किती आणायचं, आपल्याला 1 आणायचं आहे. तर मग आपण काय करू शकतो, या ठिकाणी असं करू शकतो, बदल हा R2 मध्येच करायचा आपल्याला. मग काय करणार आहे, तर R2 मध्ये आपण ऍड करू शकतो 2 टाइम्स ऑफ R3. 2 टाइम्स ऑफ R3 ऍड करू शकतो. डिवाइड का नाही केलं मी, तर डिवाइड केलं तरी फ्रॅक्शन मध्ये जाईल लवकर, पुढे किचकट होऊन जातं, ठीक आहे. मग बघा, समजून घ्या. आता मी असं का केलं त्याचं कारण सांगतो. इथं आपल्याला किती पाहिजे, 1. मग आता R2 किती आहे बघा, R2 म्हणजे 2, म्हणजे इथं आला, सॉरी, R2 म्हणजे 5. R2 ची व्हॅल्यू आली 5. मध्ये साइन कोणतं आहे, प्लस. आता R3च्या नंबरला 2 न मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे 2 टाइम्स आपण करू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे 2 × R3 किती आहे, -2. इथं -2 आलं, म्हणजे किती आलं सांगा, 5 - 2 × 2 किती आला, 4. म्हणजे आलं का 1. क्लिअर आहे, म्हणजे हे या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. बरं, हे 2 कुठनं घेतलं तुम्ही, असा प्रश्न पडला असेल तर आपण हे रोच्या नंबरचे 2 टाइम्स 3 टाइम्स करू शकतो, हे डोक्यात घ्या, ठीक आहे, ओके. मग आता इथं बघा, बदल R2 करायचा आहे. याचा अर्थ असा, 1 2 -2 0 -2 1 ऍज इट इज राहणार. ए इनवर्स येणार, इथं येणार आहे 1 0 0 0 0 1. करेक्ट आहे, ओके. बघा, आता बदल काय करायचा आहे, R2 मध्ये 2 टाइम्स ऑफ R3 करायचे, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होणार आहे 2 टाइम्स. खालच्या नंबरला फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं आणि मग ऍड करायचं. बाकी ऍडिशन सबट्रॅक्शन साइन प्रमाणे होईल तशी होईल, ठीक आहे. मग आता बघा, R2 इथं तर मला सांगा, R2 R3 किती आहे, 0 0, म्हणजे इथं काय येणार आहे, 0च येणार आहे. आता R2 इथं आत्ताच बघितलं आपण, हे कॅल्क्युलेशन किती आलंय, 1. हे कॅल्क्युलेशन बघूयात. R2 किती आहे रे, -2. मध्ये साइन कोणतं आहे, प्लस. 2 × R3 किती आहे सांगा, 1. म्हणजे आन्सर किती आलं सांगा, -2 + 2 0. क्लिअर आहे. मग हे जे अगोदर लिहिलं ना आपण, ज्यात बदल होत नाही, ते आपल्याला हेल्प करतं पुढं, ठीक आहे. आता पुढं इथं आता नीट लक्ष द्या. R2 किती आहे रे इथं, 1 प्लस
टू टाइम्स ऑफ R3 किती आहे इथं 0, 1 प्लस 2 इंटू 0 0 1च येणार आहे. पुढं इथं पण बघा R2 किती आहे तुमचा 1, R3 किती आहे 0 म्हणजे इथं 1च येणार आहे. इथं R2 किती आहे 0 मध्ये साइन कोणतं आहे प्लस 2 इंटू काय करायचं R3 किती आहे इथं 1, 0 प्लस 2 इंटू 1 2 म्हणजे इथं आलं 2. क्लिअर पर्यंत ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट तुमचा इथं 1 आला. ओके, आता ह्या 1चा वापर करून लक्षात ठेवायचं, ह्या 1चा वापर करून इथं आणि इथं तुम्हाला काय आणायचंय 0 आणायचंय, पण स्टेप बाय स्टेप आणायचंय. ठीक आहे, मग मला सांगा जर मला ह्या -2 च्या ठिकाणी 0 आणायचं असेल तर त्या -2 मध्ये मला काय करावं लागेल +2 ऍड करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे ह्या R2 चा वापर करायचा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे बघा आता लक्ष द्या, बदल करायचा आपल्याला आता R3 मध्ये. कशात बदल करायचा आहे R3 मध्ये. बरं, ज्यात बदल करायचा आहे ते पहिल्यांदा म्हणजे R3. बरं, R3 मध्ये काय करायचंय R3 ऑलरेडी -2 आहे म्हणजे 0 आणण्यासाठी त्याच्यामध्ये प्लस केलं पाहिजे. म्हणजे इथं मी काय करणार प्लस करणार आहे. आणि R2 ची व्हॅल्यू किती आहे रे, R2 ची व्हॅल्यू आहे 1, आपल्याला पाहिजे किती 2. मग ह्या R2 ला कशाने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे 2 ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजे 2 इंटू काय झालं R2 झालं. क्लिअर पर्यंत ठीक आहे. आता हे ऑपरेशन सगळीकडे वापरायचं R3 ला. लक्षात ठेवा R3 मध्ये बदल आहे. मग आता इथं बदल कशात नाहीये, R1 आणि R2 मध्ये बदल नाही. मग पहिल्यांदा ते लिहून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला गडबडीत चुका होत नाहीत. मग इथं काय होणार बघा, इथं 1 2 -2 0 1 0 पुढं A इनवर्स इक्वल टू इथं 1 0 0 1 1 2 ऍज इट इज. आता नीट लक्ष द्यायचं, कॅल्क्युलेशन करूया. R3 प्लस 2 टाइम्स ऑफ R2 हे किती येणार आहे 0. इथं किती येणार बघा R3 किती आहे रे इथं -2. हा तिसरा रो आहे ना R3 म्हणजे, आणि हा R2 आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी. मग R3 किती आहे -2, इथं आलं का -2 बघा मी इथं लिहितो -2 पुढं प्लस 2 टाइम्स ऑफ R2 किती आहे 1 आलं का -2 प्लस 2 किती आलं इथं 0. करेक्ट आहे. ओके, पुढं R3 किती आहे इथं 1 म्हणजे इथं 1 प्लस R2 किती आहे इथं 0 त्यामुळे 1च येणार फक्त, इथं 1 आलं. करेक्ट आहे. ओके, पुढं आता इथं बघा नीट लक्ष द्या, R3 किती आहे 0, R2 2 टाइम्स म्हणजे बघा 0 प्लस किती येणार आहे 2 इंटू R2 किती आहे 1, 0 प्लस 2 1 चा 2. खाली पण बघा आता R3 किती आहे 0. ठीक आहे, आणि 2 टाइम्स ऑफ R1 किती आहे 1 म्हणजे हाच पार्ट येणार आहे म्हणजे किती येणार इथं 2 येणार आहे. ठीक आहे, आता इथं R3 किती आहे बघा 1. आता बघा कॅल्क्युलेशन बदलते इथं 1 प्लस 2 इंटू R2 किती आहे इथं 2 2 चा किती झाला 4 प्लस 1 5. क्लिअर पर्यंत ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला बदल करायचे. बरं, पहिली स्टेप 1 आणा, दुसरी स्टेप ह्या 1चा वापर करून इथं 0 आणा, तिसरी स्टेप ह्याच 1चा वापर करून इथं 0 आणा, चौथी स्टेप या पोझिशनला 1 आणा, पाचवी स्टेप ह्या 1चा वापर करून इथं 0 आणा, सहावी स्टेप आता या 1चा वापर करून इथं 0 आणा. या स्टेपनच जायचं लक्षात घ्या, नाही तर तुमचा आन्सर चुकणार आहे लक्षात घ्या. मग मला सांगा इथं 0 आणण्यासाठी बदल कोणत्या रो मध्ये करावा लागेल, पहिल्या रो मध्ये. म्हणजे पहिल्यांदा इथं काय घेणार आपण R1 मध्ये बदल करायचा. काय बदल करायचा आहे तर ज्यात बदल करायचा आहे ते पहिल्यांदा घेतो R1. बरं, R1 ची नंबर व्हॅल्यू किती आहे +2 मध्ये आपल्याला काय करावं लागेल -2 करावं लागेल. बरोबर आहे का. मग इथं प्लस येणार का मायनस येणार, साईन मायनस येणार म्हणजे इथे येणार आहे मायनस. आणि पुढे काय येणार सांगा तर R2 ची किती टाइम्स करावी लागेल तर इथं जेवढा नंबर आहे तेवढे टाइम्स करायचे डोक्यात ठेवायचं. म्हणजे 2 टाइम्स ऑफ काय करणार तुम्ही R2 करणार आहे. आता बदल करायचा आहे कशात R1 मध्ये, तेवढा कॉलम पूर्णपणे मोकळा सोडायचा रो आणि त्यानंतर खालच्यावर जे 2 रो आहेत ते लिहून घ्यायचे. मग आता इथं R1 मोकळा सोडा म्हणजे 0 1 0 0 0 1. ओके, A इनवर्स इक्वल टू इकडे काय येणार बघा 1 1 2 2 2 5. आता नीट लक्ष द्यायचं, असंच आपण कॅल्क्युलेशन करू हळूहळू, तुमचं लक्ष द्यायचं आहे. बघा R1 ठीक आहे, R1 किती आहे बघा इथं 1 आलं -2 इंटू R2 किती आहे बघा 0 म्हणजे 1 मायनस 0 किती येणार आहे 1च येणार म्हणजे या पोझिशनला आलं 1. करेक्ट आहे. ओके, पुढं आता नीट लक्ष द्या, 1 इथं घेऊयात आपण थोडं. ओके, आता R1 किती आहे बघा इथं 2. ओके, मध्ये साइन कोणते मायनस, पुढे किती आहे सांगा तर इथं 2 आहे 2 इंटू R2 किती आहे सांगा 2. बरोबर आहे का. सॉरी R2 किती आहे इथं 1 आहे 1. R2 व्हॅल्यू किती आहे इथं 1 म्हणजे 2 मायनस 2 1 चा 2 म्हणजे इथं किती येणार आहे तुमचं 0 येणार आहे. करेक्ट आहे. ओके, पुढं तिसरं कॅल्क्युलेशन काय सांगते R1 किती आहे तुमचं इथं -2 मायनस 2 इंटू R2 किती आहे 0. इथं किती आलं 0 आलं म्हणजे -2 -0 म्हणजे आन्सर किती आलं -2 म्हणजे ओव्हरऑल तुमचं 1 0. आणि आता नीट लक्ष द्या, हा 0 आणि हा 1 खाली लिहितो आणि इथं मी -2 लिहितो. ह्या गोष्टी लक्षात आल्यात का बघा जरा. क्लिअर आहे. हे पहिले रो आहे 1 0 -2 0 1 0 0 0 1 ऍज इट इज राहिला. तोच बदल इकडे करायचा आहे शांतपणे. बघा R1 किती आहे तुमचा 1 मायनस 2 इंटू R2 किती आहे 1 म्हणजे इथं आलं 1 -2 1 चा 2 1 -2
-1 इथं आलं -1. करेक्ट आहे. ओके. R1 किती आहे बघा, इथं पुढं 0, या ठिकाणी 0 आहे. मध्ये साईन इथं कुठलं आहे, मायनस आहे, इथं मायनस आलं. 2 इंटू R2 किती आहे, इथं 1 आलं. 0 -2 आलं, इथं -2 आलं. करेक्ट आहे. ओके. पुढं R1 किती आहे, इथं -2. ठीक आहे. ओके. मध्ये साईन कोणतं आहे, -2 इंटू R2 किती आहे बघा, इथं R2 2 आहे, 2. ठीक आहे. R1 बघा पहिल्यांदा, 2 मिनिटं. R1 किती आहे, इथं 0 आहे, -2 नाही आहे, 0. ठीक आहे. त्यानंतर -2 इंटू R2 किती आहे सांगा, इथं 2. म्हणजे 0 -2 इंटू 2 म्हणजे किती आलं, -4 आलं. म्हणजे या ठिकाणी आलं -4. म्हणजे असं शांतपणे कॅल्क्युलेशन करावं लागतंय, म्हणून हे अवघड आहे. नंतर प्रॅक्टिस लागते भरपूर. ठीक आहे. ओके. आता इथपर्यंत जर तुमच्या गोष्टी लक्षात आल्यात, स्टेप नंबर 6 पर्यंत पोहोचलोय आपण. 1 2 3 4 5 6. स्टेप नंबर 7च्या स्टेपला तुम्हाला या पोझिशनला 1 आलाच पाहिजे, असला पाहिजे. नसेल तर आणायचा. कसा आणायचा, इथं जो नंबर असेल, सपोज 5 आहे, मग ह्या सगळ्या रोना 5 ने डिवाइड करायचं. म्हणजे 5/5 किती येते, 1 येतं. 1 आणायचाच, त्याशिवाय पुढचं ऑपरेशन करायचं नाही. आलाच पाहिजे 1. मग त्यासाठी तुम्हाला डिवाइड जरी करायला लागलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे इथं लकीली 1 आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्या 1चा वापर करून तुम्ही इथं 0 आणा. बघा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी, 5वी, 6वी, 7वी. 7व्या स्टेप नंतर ह्या 1चा वापर करायचा इथल्या आणि इथं 0 आणायचा, या पोझिशनला, 0च्या पोझिशनला. जर एखादा कुठला वेगळा नंबर असेल तर, आता जसं आपण 0 आणले तसे. आता इथं लकीली 0 आहे, आणायची गरज आहे का, नाही. मग आता -2च्या ठिकाणी आपल्याला काय आणायचं, 0 आणायचं. -2 कुठल्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये. पहिल्या रो मध्ये म्हणजे बदल पुन्हा कशात होणार आहे, पहिल्या रो मध्ये बदल होणार आहे. ठीक आहे. आता बघा, R1 मध्ये म्हणजे -2च्या ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे, 0 आणायचं आहे. तर मग आता ऑपरेशन काय होणार बघा. तर आता इथं जर 0 आणायचा असेल तर पहिल्या रो मध्ये पुन्हा एकदा आपल्याला बदल करावा लागणार आहे. मग पहिल्या रो मध्ये कसा बदल करायचा, तर लिहिताना असं लिहायचं की R1 मध्ये बदल आहे. म्हणजे R1, आता बघा R1च्या ठिकाणी कोण आहे, -2, बरोबर आहे. मग ह्या -2च्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ठीक आहे. मग काय ऍड करावं लागेल, तर -2 मध्ये +2 ऍड केलं तर 0 येणार आहे. बरं, आता लक्षात ठेवायचं कधी पण, तिसऱ्या कॉलम मध्ये तिसऱ्या पोझिशनला जो 1 आहे ना खाली इथं, त्याचाच वापर करायचा. ठीक आहे. या ठिकाणी पण दुसऱ्या कॉलम मध्ये दुसऱ्या पोझिशनला 1 आहे ना, त्याचाच वापर करायचा 0 आणताना. आणि पहिल्या कॉलम मध्ये पहिल्या पोझिशनला 1 असतो, त्याचा वापर करायचा. सिंपल टेक्निक आहे. मग ह्या R3चा वापर तुम्हाला करावाच लागणार आहे. ठीक आहे. मग आता इथं बघा, R1 तर लिहिला आपण. ठीक आहे. आता मला सांगा, हे -2 आहे, म्हणजे मला प्लस करावं लागेल का मायनस करावं लागेल, प्लस करावं लागणार आहे. म्हणजे इथं मी प्लस करणार आहे. आणि काय लिहिणार, R3. आता R3 म्हणजे कोण आहे रे, +1. आपल्याला पाहिजे काय, +2. मग काय करावं लागेल, 1 ला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ह्या R3 लाच 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. कळालं का. मग हा जो बदल पुढे थ्रू आउट चालणार आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, बघा बदल कसा करायचा आहे. R1 मध्ये बदल आहे म्हणजे R1 लिहूनच घ्यायचा नाही, बाकी सगळं रोज लिहून घ्यायचे. 0 1 1. ओके. 0 1 0 0 0 1. त्यानंतर आता पुढे काय बघा, इथं 1 1 2 1 1 2 2 2 5 2 2 5. ठीक आहे. ओके. आता आपल्याला ऑपरेशन इथलं करायचंय. करेक्ट आहे. मग आता बघा काय ऑपरेशन आहे, R1 मध्ये R3 ची 2 टाइम्स ऍड करायचे. ठीक आहे. ऍडिशन करायचे. मग बघा R1 किती आहे तुमचा इथं. आता एक लक्ष द्या, या सगळ्या पोझिशन मध्ये या ठिकाणी 0 आणायचं ना फक्त, बाकीचं तर कुठलं बदलणारच नाही. मग या ठिकाणी 0 आणायचं म्हणजे मी हे लिहू शकतो ना, 1 0 0. बघा कॅल्क्युलेशन करून सेम असं देणार आहे. मेन आपल्याला इकडचा पार्ट आहे. मग आता बघा लक्ष द्या, हळूहळू करूयात आपण. R1 काय इथं बघा, R1 आहे -1. ओके, -1 मध्ये साइन कोणते, +2 इंटू R3 किती आहे, +2. म्हणजे काय आलं, -1 + 4 म्हणजे आलं +3. म्हणजे इथं आलं +3. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे काय सांगा, R1च पुढची पोझिशन. R1 किती आला, -2 मध्ये साइन +2 इंटू R3 किती आहे, 2. करेक्ट आहे. ओके. बघा पुन्हा एकदा R1 किती आहे, -2. ठीक आहे. आणि 2 टाइम्स ऑफ R3 म्हणजे +2 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी येणार -2 + 4 म्हणजे आन्सर आलं +2. म्हणजे इथं आलं +2. करेक्ट आहे. ओके. त्यानंतर R1 किती आहे बघा, इथं -4 मध्ये साइन कोणतं, +2 इंटू R3 किती आहे, 5. ठीक आहे. म्हणजे आता -4 प्लस किती येणार, 10. म्हणजे आन्सर किती आलं, 6. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 6. आता याच्या पुढचा पार्ट. आता हे सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं. हा पार्ट झाल्यानंतर ना इथं काय करायचं बघा, समजून घ्या शांतपणे. इथं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं लेक्चरच्या की आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे आय, म्हणजे हा मॅट्रिक्स आपल्याला एच्या पोझिशनला म्हणजे या पोझिशनला तयार करायचा आहे रोचा वापर करून. ते हे रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे मी जर आयला हा मॅट्रिक्स लिहित असेल तर ह्या मॅट्रिक्सला मी आय पण लिहू शकतो ना. ठीक आहे.
म्हणजे मी या मॅट्रिक्सला काय लिहिणार आहे, आय लिहिणार इंटू ए इनवर्स इक्वल टू 3 2 6 1 1 2 2 2 5 हे आहे तसंच. आयला आपण अजून दुसरं नाव आहे युनिट मॅट्रिक्स. युनिटचा अर्थ 1 म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली ॲज अ 1 म्हणून कन्सिडर करायची आणि 1 इंटू ए इनवर्स येतो. म्हणजे या ठिकाणी एक समजून काय घ्यायची गोष्ट की इथं आता फायनल आन्सर भेटणार ए इनवर्स 3 2 6 1 1 2 2 2 5 हे आपलं फायनल आन्सर आलं. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे आता हा सगळा पार्ट पूर्णपणे तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना तुमच्या शेअर करा. ठीक आहे, आणि ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलची एक 2 ते 3 वेळा तरी प्रॅक्टिस करा, म्हणजे जेणेकरून आपण जे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला अजून एक एक्झाम्पल बघणार आहे रो ट्रान्सफॉर्मेशनचं, म्हणजे ते एक्झाम्पल तुम्हाला न बघता जमलं पाहिजे. आणि जरी जमलं नाही तरी पूर्ण व्हिडिओ लेक्चर बघा, शांतपणे बघा. मी विथ कॅल्क्युलेशन करून दिलंय. बरं, तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही की कुठल्या रो मधून काय मायनस करायचं, हे असंच का केलं, कारण सगळ्यांची उत्तर मी दिलेत. ठीक आहे, फक्त हे प्रॉपर बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.